मी पण मनोज जरांगेजींना विनंती करेन की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या उपोषणावरती ठाम आहात. आपल्या भूमिकेवरती आपण ठाम आहात. आपली भूमिका आपण बदलावी असं आम्ही सांगणार नाही, परंतु आपल्यासारख्या कार्यकर्त्याची, आपल्यासारख्या सामाजिक नेत्याची आपल्या समाजाला नितांत गरज आहे. आणि शेवटी सरसलामत तो पगडी पचास. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हा लढा नक्कीच संपुष्टात येण्याकरता आमच्या सरकारकडनं संपूर्ण सहकार्य हे आपल्याला 100% आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत. आणि भविष्यात देखील जसं आजपर्यंत मराठा समाजाला महायुती सरकारनेच न्याय दिला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना न्याय दिला, त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी देखील त्याला न्याय दिला, आणि आज देखील आम्ही आपल्या सहकार्याच्याच भूमिकेमध्ये आहोत. अशा वेळेस आपण आपली तब्येत सांभाळून पुढची जी काही आपली चर्चा असेल किंवा पुढचे आपले जे काही निर्णय घ्यायचे तर आपण एकत्र म्हणून नक्कीच आपले निर्णय घ्यायचे. त्यामुळे आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटलांनी बोलताना असे एक स्टेटमेंट दिलं आहे माध्यमांसमोर की हे जे आरक्षण मागत आहेत ते आता राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून ते आरक्षण मागत आहेत. नाही, माननीय दादांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणं उचित नाही. जी काही मराठा बांधवांची मागणी आहे ती मागणी सध्या तरी त्यांनी जो विषय समोर आणलेला आहे तो जे काही मराठवाड्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा आणि कुणबी असे जे काही एकत्रित जे काही दाखले आहेत तिथे त्यांना सरसकट OBCमधनं ते आरक्षण त्यांना देण्यात यावं अशी त्यांची जी मागणी आहे. आणि सगळे सोयऱ्याचा त्यांचा जो विषय आहे त्याबाबतीत देखील त्यांची म्हणणं आहे की ते अंमलबजावणी झाली पाहिजे. आता अंमलबजावणी होण्यासाठी जी काही शिंदे समिती आहे त्यांचा अहवाल येणं आवश्यक आहे, त्यांचा अभ्यास पूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणून ह्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून आपण त्या निष्कर्षावरती आपण येऊ शकतो. आणि म्हणून सध्या तरी त्यांनी जी मागणी केली आहे ते शिंदे समितीचा अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय आपल्याला घेता येईल. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सरकारने आता कोणती पावलं उचलली आहेत, काय सांगा? नाही, मला वाटतं माननीय न्यायाधीश शिंदेसाहेब देखील काल त्यांच्या भेटीकरता गेले होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी सगळ्या समजावून त्यांना सांगून समन्वय तर आम्ही साधतच आहोत. हे आमचा त्यांच्याशी डायलॉग नाही असा कुठलाही प्रकार नाही, आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. उपोषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्या विभागाकडून काय हालचाली? नाही, त्या शेवटी बघा, उपोषण करणं आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन करणं हा सगळ्यांचा अधिकार आहे, आपल्या भारतीय नागरिकांचा अधिकार आहे. त्याच्यावरती आम्ही अजिबात गदा आणणार नाही. अर्थातच हे आंदोलनं होत असताना तिथे कुठलेही गैरप्रकार घडू नये ह्यासाठी देखील समाज बांधवांनी, मराठा समाज बांधवांनी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. काही ठिकाणी काही प्रकार घडलेत, परंतु त्याला मला वाटतं मनोज जरांगेजींनी देखील त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. आणि एकंदरीत प्रशासनाला कुठलाही त्रास होणार नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांना मुंबईमध्ये कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता आपण एकत्र मिळून समन्वयाने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आंदोलकांचा आरोप आहे की पोलीस वापर आंदोलन दडपण्यासाठी करत आहे. नाही, बघा, अजूनपर्यंत तरी अशा पद्धतीचं कुठलाही प्रकार हा आमच्याकडनं केला गेलेला नाही की जिथे मराठा समाजाच्या आंदोलकांवरती कुठे गैरप्रकार घडलेला असेल, आणि भविष्यात देखील घडणार नाही. आमची पूर्णपणे समन्वयाची आमची तयारी आहे. सरकार आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबत असलेल्या टीका विरोधक करत आहे. गृहराज्यमंत्री म्हणून आपण काय उत्तर द्याल? नाही, बघा, जे विरोधक आज आरोप करतायत ते विरोधक 40 वर्ष सत्तेमध्ये असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 40 वर्ष 50 वर्ष हा कमी कालावधी नाही आहे. मग आज फक्त विरोधामध्ये आहात म्हणून फक्त त्याला विरोध करायचा, किंवा जे काही आरक्षण आजपर्यंत मराठा समाजाला मिळवून देण्यामध्ये जे काही योगदान आहे ते महायुती सरकारचंच आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, या दोघांनी देखील मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले ते मराठा समाजाच्या हिताकरता घेतले. ते निर्णय जे आज विरोधामध्ये आहेत ते जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांनी ते निर्णय का नाही घेतले? आणि म्हणून मला वाटतं हे फक्त आज विरोधी पक्षामध्ये आहेत म्हणून सत्ताधारी पक्षावरती टीका करायची, विरोधाला फक्त विरोध करायचा म्हणून त्यांचं हे सगळे ही त्यांची वक्तव्य आहेत. वस्तुस्थिती सत्य काम कोणी केलं हे त्यांना देखील माहिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची स्पष्ट दिशा काय असेल?
लोकांमध्ये आता सध्या संभ्रम नाही, मी सांगितलं ना, बघा शेवटी कायदेशीर बाबी तपासूनच आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. आता तडकाफडकी कुठला निर्णय घेतला आणि भविष्यात त्याला जर का न्यायालयात जर का निर्णय टिकला नाही तर मग त्याला काही अर्थ नाही ना. आणि म्हणून आपण निर्णय घेत असताना किंवा जे आपण निर्णय आजपर्यंत घेतले त्याची अंमलबजावणी करत असताना त्याला ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. त्याला काही समाजकंटक लोक असतात त्याला चॅलेंज करतात, मग ते चॅलेंज केलेलं हे कोर्टामध्ये आपल्या बाजूने टिकलं पाहिजे, समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ह्यासाठीची आमची भूमिकाही स्पष्ट आहे. मुंबईत येऊन शहानी मराठा आरक्षणावरील तोडगा काढला नाही असं संजय राऊत म्हणतात, असं का? बघा, माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब हे बाप्पाचं दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. बरं, हा विषय त्यांच्या अखत्यारीमध्ये आता आहे का? तर नाही ना. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघेही आमचे नेते हे हा विषय हाताळण्याकरता सक्षम आहेत. केंद्र सरकारची काय मदत लागणार असेल तर केंद्र सरकारची मदत घेऊ, पण सध्या ती गरज नाही आहे. एकनाथ शिंदेजी शहांच्या मागे नेमकं शेपूट हलवत फिरतात असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे, अशी टीका केली. मग तुमचे नेते सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या मागे शेपूट हलवून फिरतात, म्हणजे ते तुम्हाला कसं दिसत नाही? दिल्लीत जाऊन त्यांना मुजरा घालतात, हे तुम्हाला कसं दिसत नाही? वंदना बाळासाहेब असते तर ठाकरे कुटुंबामधला कुठलाही सदस्य सोनिया गांधींना भेटायला गेला असता का? थोडी हिंमत झाली असती का? आणि म्हणून मला वाटतं दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपला नेता काय करतोय ह्याकडे आपण जर का पाहिलं तर जास्त उत्तम होईल. मुंबईमध्ये आता आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे, परंतु एकनाथ शिंदेजी आपल्या दरेगावी आहेत आणि आपण आपल्या म्हणजे गावामध्ये तिथली कायदा सुव्यवस्था बिघडेल असं वाटतंय का? मग नाही, बघा शेवटी आमच्या घरी गणपती आहे. गणपतीचं पूजा अर्चन करायला आम्ही कुटुंबीय आम्ही इथे आमच्या गावी आहोत. परंतु या सगळ्या परिस्थितीवरती म्हणजे 28-27 तारखेपासूनच म्हणजे मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये यायच्या अगोदरपासूनच संपूर्ण परिस्थितीवरती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन होत आहे की नाही होत आहे, गृहराज्यमंत्री म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी जे काही समन्वय साधायचा आहे तो समन्वय मी साधतोय. मी सातत्याने तिथल्या आमच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि पोलिसांनी देखील अतिशय उत्तमरित्या परिस्थिती हाताळलेली आहे. कुठेही गैरप्रकार घडलेला नाही. आणि माननीय शिंदेसाहेब आजच मला वाटतं मुंबईमध्ये त्यांच्या दरेगावाहून आलेले आहेत. ते देखील बाप्पाच्या दर्शनाकरताच गेले होते. आणि म्हणून प्रशासन म्हणून शासन म्हणून जी काही तिथे काळजी घ्यायची ती सर्व काळजी आम्ही घेतोय. जर आपल्याला असं वाटलं की शिंदे आणि तुमचं समर्थन असेल का या आंदोलनाला? नाही, बघा, समर्थन असो किंवा नसो ह्याच्यापेक्षा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. आमच्या सरकारने 10% आरक्षण दिलं ना. आज ज्या ॲडमिशन होत असताना शैक्षणिक जे आरक्षण 10%चं आहे त्याचा लाभ मराठा मुलं मुली घेत आहेत ना, तरुण घेत आहेत ना. ज्या काही शासकीय नोकऱ्यांची भरती होते त्याच्यामध्ये देखील शासकीय नोकरी आज ज्या ॲडमिशन होत असताना शैक्षणिक जे आरक्षण 10%चं आहे त्याचा लाभ मराठा मुलं मुली घेत आहेत ना. आज ज्या ॲडमिशन होत असताना शैक्षणिक जे आरक्षण आज ज्या ॲडमिशन होत असताना शैक्षणिक जे आरक्षण 10%